भाई सोना झालेला आहे महाग असं वाटतंय का नाही? या लेंगाची तर खरोखर कमाल आहे, खूप भारी वाटतंय तुम्हाला। हे बरेचसे असे जे आपले गाऊन्स असतात जिथे अशी पॅटर्न्स असतात त्याच्यावरती डोळी असते आणि डोलीमध्ये नवरीला घेऊन जातात। काय प्रिंट, काय पॅटर्न, कसं वाटतंय, कडक वाटतंय ना। आणि डिटेलिंग बघा, मी तुम्हाला सांगतोय ना, प्रत्येक गाऊन आणि ब्लाउजची डिटेलिंग बघा आणि लाइटिंग्सवर काय चमकते बघा तुम्हाला। आणि हा राजवाडीमध्येच येतो हा पण, आणि ह्याची खासियत काय माहिती आहे का, हे सर्व हँडवर्क केलेलं आहे। कसं वाटतंय नक्की सांगा, बघा किती भारी वाटतंय। हा पॅटर्न पाहू शकता, हा सर्व हँडवर्क आहे। फ्रंटची डिटेलिंग असणार ती पण, बॅकची पण डिटेलिंग तीच असणार आहे। लेहंगा पेस्टल कलरमध्ये आणि इथं एम्ब्रॉयडिंग केलेली आहे, याला वर्क म्हणू शकतो, हँडवर्क म्हणू शकतात आणि फिटिंग कडक आहे। खरोखर खूप भारी वाटतंय उन्या, आणि किती सुंदर असं वाटतंय ते बघू शकता तुम्ही। ब्लाऊज बघा किती भारी वाटतंय, खूप पॅटर्न खूप भारी वाटते ते ब्लाऊजचा। आणि या लेहंगामध्ये डिटेलिंग बघा किती डिटेलिंग दिलेली आहे, हाती आहे आणि त्या मागे एक डोळी चालली आहे। आणि ही तयारी कशी वाटते, फिटिंग कशी वाटते तर सांगा की हा पॅटर्न कसा वाटतंय, कडक ना। पॅटर्न पाहू शकता का, वन साइड प्रिंट आहे, काही लोकांना दोन्ही साइड लागतं, काही लोकांना वन साइड लागतं। फुल ड्रेसिंग असणार आहे, खरोखर कसं वाटतंय कमेंट मध्ये पूर्ण ड्रेसिंग दाखवा बाई। हे जवळ तू पॅटर्न दाखव इथं, जाम भारी आहे आणि हो शॉप पण जाम भारी आहे, जाम भारी आहे। माझ्या लग्नाचा पण कॉस्ट्यूम मी इथूनच घेतलेला आणि आता माझ्या मित्राच्या लग्नाला पण मी इथूनच शॉपिंग करतोय। तुम्ही विचार करा, एवढा मी अलिबागवरून इथे येतोय म्हणजे काहीतरी असणार। पण हे लटकन वगैरे सगळं लाव बघा किती भारी आहे। म्हणजे बॅक साइड है ब्लाउजची, मधुवाला पैटर्न है का, अभी नया ट्रेंडिंग में चल रहा है। अभी नवरी बायला लागतं भाई नेहमी। हे सर्व मंडळी पाहू शकता, नवरी झालेली तयार स्वतः, आणि म्हणजे ते बनवतात आणि त्यांची दोन शाखा आहे, एक ठाण्याला आहे आणि एक सीवूड मध्येच म्हणजे करावे गावामध्ये आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन, कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला सर्व दिसते डिस्प्लेला। नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात मंडळी, मजेत ना? लग्नाचा सीझन चालू झालेला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की लग्नाचे आउटफिट झाले किंवा एंगेजमेंटचे आउटफिट झाले त्यासाठी खूप ठिकाणी फिरावं लागतं। तर असाच एकमेव ठिकाण आहे म्हणजे प्रांसल। तुम्हाला माहिती नसेल किंवा असेल तर प्रांसल नाव तुम्ही ऐकलेलं असेल, मला जेवढा माहिती आहे, कारण की तो आहे आपल्या वाशीमध्ये, करावे गावामध्ये आहे आणि एक ठाण्याला आहे, असे दोन ब्रांचेस आहे। सो आपण करावेच्या ब्रांचेसमध्ये चाललो आहे आणि तिथं आउटफिट दाखवण्यासाठी चाललो आहे। कसलं असणार आहे, काय असणार आहे, खूप मजा येणार आहे बघण्यासाठी, कारण की किती दिवस करायचं आहे तर वेळच नाही आहे आणि शिर्डीला पण जाण्याचा सो विचार केला, त्याचे पहिला जाऊया आणि नंतर पण आपण परत येऊया। पण लेटेस्टवाले आलेले आहेत, गाऊन आले आहेत, त्याच्यानंतर खास करून ग्रूम चे पण आलेले आहेत, तर हे स्पेशल आहे, सो ते आपण पण करून या। आणि मी चाललो आहे, सोबत अक्षू पण आहे। आणि बाबा अक्षूने मोबाईल घेतला, चांगला बी नाही, कॉंग्रॅच्युलेशन, ये भगवा रंग मोबाईल घेतला 17, असू दे, खूप खूप अशीच प्रगती कर। आणि मी आई हा याला मला वाटलं प्रगतीबद्दल काही बोलशील ते छान दिसतेस नेहमीप्रमाणे, बुटूक वांगा नाही असू दे। आज आपण ना वेस्पा घेऊन चाललोय, माझी वेस्पा सर्व्हिसिंगला द्यायची कारण की शिर्डीला जायचं आहे आणि अक्षूची वेस्पा घेऊन चाललोय। सो चलो आम्ही आता निघतो इकडून, मग करावे गाव कुठून आहे, लोकेशन काय ते पण आपण दाखवूया आणि डायरेक्ट ताईला जाऊन भेटूया। सो चलो, नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा। चला मंडळी, पोचलोय आता वाशी गावामध्ये, म्हणजे नाही वाशी क्रॉस केली आणि करावे गावामध्ये पोचलोय। तर या साईडला पाहू शकता तुम्ही, हा स्टेशन रोड आहे आणि समोर करावे गाव बघायला भेटतंय बघा। इकडं नवी मुंबई महानगरपालिका करावे गाव प्रवेशद्वार, इथून एंट्री पॉईंट आहे आणि लोकेशन पण डिस्क्रिप्शनला दिलेलं आहे, तुम्ही जाऊ शकता। तर तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी हा द्वार दाखवते, तर तुम्हाला इथून जावं लागेल आणि इथून गेल्याच्या नंतर आतमध्ये कोणालाही विचारा प्रांसल शॉप कुठे, कोणी सांगेल। आता लोकेशन जर असेल तुम्ही डायरेक्ट लोकेशनवर पण येऊ शकता। सो चलो आता आपण निघतोय, चला मंडळी। प्रांसलमध्ये आलोय आणि इथे सर्वात मोठा लोगो बघायला भेटतोय तुम्हाला बघा, प्रांसलचा, ब्रायडल कलेक्शन बाय प्रांसल। आणि इथं ब्रायडल आणि ग्रूमचा पण तुम्हाला आज बघायला भेटणार आहे। तर चला जाऊया, ताई आहे का नाही बघूया। तर गेल्याच्या नंतर सर्व इथं प्रांसल, आणि गेल्याच्या नंतर चला पहिले जाऊया आतमध्ये। हे आलो आपण आता ताईच्या दुकानात म्हणजे प्रांसलमध्ये, आणि इथे आल्याच्या नंतर सर्वप्रथम लेहंगे बघायला भेटतात आहे। आणि आज संडे आहे, सो संडे ताई जाम गर्दी आज
संडे आहे, सर्व कस्टमर्स आलेले आहेत इकडं. सो मस्त. आणि हे बघा इथं जेवढे पण लेहंगे आहे सर्व आपल्याला आता बघायला भेटते. आपण एक एक करूया, सर्व एक्सप्लोर करूया. कुठले आहे वेगवेगळ्या व्हरायटीचे आहेत सर्व आहे. बाई इथे कलर वाईज पण आहेत, कोणाला रेड वगैरे नसेल असं हे बघा इथं सर्व कलरमध्ये ते पण आहेत. ते सर्व आपण एक्सप्लोर करूया. सध्या मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो आहे. आणि इथे आहे हे बघा इथे पूर्ण पेंटिंग वगैरे केलेली आहे. तिथे पण काचेमध्ये ठेवलेले आहेत लेहंगे. आणि अजून काय स्पेशल नवीन व्हरायटी सर्व येणार आहे. इथे एक फॅमिली आले. ताई कुठून आलेत आपण लोक? शिरोणे गाव. शिरवणे इथेच आहे ना, नेरूरलाच आहे शिरवणे गाव. शिरवणेवरून आलेले आहेत. आणि हा चला आता जाऊया तुम्हाला अजून एक शॉप दाखवण्यासाठी. हे बघा इथं मेजरमेंट वगैरे असते. ताईची पूर्ण टीम आहे जी मेजरमेंट सर्व घेत असतात. आणि बाजूच्या शॉपमध्ये जाऊया आता आम्ही इकडं. आणि इथं चालू आहे हे बघा जे तुम्ही ब्लाऊज वगैरे घालतात ना तसे ते दोघं तिघं जण आहेत. ह्याला इसको आरी वर्क बोलते ना भाई, आरी वर्क. तो इसका पहला ब्लाउज कटिंग करते उसके बाद करते क्या काम? ओके. तर पहिला ब्लाऊज कटिंग करतात, त्या का आपल्याला एवढं नॉलेज नाही. सो इकडून जाऊया आपण आणि बाजूच्या शॉपमध्ये जिथे आपल्याला म्हणजे ग्रूमचा पण बघायला भेटणार आहे. चला मंडळी, ताईच्या जो आता ग्रूमचा शॉप आहे तिथे आलोय. मगाशी आपण तिकडे होतो ब्राईडचे इथे होतो जिथे आपल्याला लेहंगे गाऊन्स वगैरे बघायला भेटलेले आहेत. ते पण सर्व आपण बघूया कुठले कुठले. आणि या साईडला पाहू शकता तुम्ही खूप सारे कलेक्शन्स आहेत. रेडीमेड पण आहेत, तुम्ही स्वतःचा कस्टमाइज पण करू शकता. काय काय ते सर्व बघायला भेटणार आहे. सुरुवातीलाच तुम्हाला दाखवतो इकडे फक्त तुम्हाला यायची गरज आहे. बाकी पूर्ण जेवढे पण काही इक्विपमेंट आहेत सर्व आपल्याला बघायला भेटणार आहेत. तुम्हाला बघा फेटे पण आहेत, शूज पण आहेत, कस्टमाइज शूज पण आहेत. आणि खास करून गर्ल्ससाठी तर खूप भारी भारी आहेत. ते मी तुम्हाला दाखवतो असते अशी. पण सध्या आपल्याला पूर्ण दुकान मी तुम्हाला दाखवतोय. बघा इकडे पूर्ण हे रिसेप्शन लुकसाठी तुम्हाला सायडरसाठी हवा असेल तो सुद्धा कस्टमाइज करून भेटेल. किंवा जो नवरदेव असेल त्याच्यासाठी पण बघा. आणि हा कलेक्शन बघा किती प्रीमियम वाटतंय, खरोखर खूप भारी वाटतंय. आणि ह्याच्यातून मी बरेचसे जे पण आहेत ड्रेस कोड तो वेअर करणार आहे. आणि वेअर केल्याच्या नंतर कसं वाटेल ते सर्व मी तुम्हाला दाखवतो. आणि खास करून हे बघ मैडम इसको कुछ बोलते हैं क्या ये पैटर्न को? इंडो वेस्टर्न टाइप में है ना ये इसको? हाँ जोधपुरीमध्ये जरा वेगळं बनवलेलं आहे. थोडा इंडोमध्येच बनवलं आहे. आपण इंडो वेस्टर्नमध्ये पण बोलू शकतो सूटला. आणि इथे बघा नवरदेवाचा जेव्हा घरातून नवरा निघतो तो पूर्ण कलेक्शन आहे, तो पण आपल्याला बघायला भेटतंय. तर मी जातो पहिला चेंज करतो आणि तुम्हाला कसं काय ते सर्व दाखवतोय. चला तर आपण बघूया. आणि हा सोबत लेहंगा वगैरे पण बघूया. मला मंडळी पाहू शकता नवरी झालेली तयार आणि खूप भारी वाटतंय. मॅम इसको मैडम क्या बोलते इसको ये पैटर्न को? राजवाड़ी लहंग्यामध्ये आहे. आणि पाहू शकता तुम्ही प्रॉपर म्हणजे जे आपण राजस्थानी किंवा राजस्थानी ना, हां राजस्थानी लुकमध्ये पाहू शकता तुम्ही. ही डिटेलिंग आहे संपूर्ण आणि खरोखर खूपच भारी दिसते बघा. त्याच्यावरती फ्लावर्स काढले, मोर पंख वगैरे खूप जास्त दिसते. कारण की राजवाडी बोलला ना तिकडचे महल वगैरे असतात. आणि किती भारी चमकते बघा. आणि खूप भारी वाटतंय. तू काय असते आणि पण कसं वाटतंय? एक नंबर वाटतं, मस्त वाटते. हां आणि राजवाडी गाऊन ब्रायडलला हेच असतं आणि त्याची वर्किंग एक नंबर आहे. मास्टर आले बाबा, एकदाशी मास्टरची अपॉइंटमेंट आम्हाला घ्यावी लागतील. काय बोलणार. आणि खूप भारी वाटतंय मस्तपैकी. चला असे खूप सारे गाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे. हा लुक एक बघा, हा पण किती भारी वाटतंय. नक्कीच हे बघा अजून एक गाऊन आणलाय आणि या गाऊनला सुद्धा आपण राजवाडी गाऊन मध्येच बोलतो. आणि याचा पॅटर्न बघा किती भारी आहे. लेहंगा 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 माझ्या तोंडातून नुसतं गाऊनच निघतं. लेहंगा आहे आणि हा राजवाडीमध्येच येतो हा पण. आणि ह्याची खासियत काय माहिती आहे का, हे सर्व हँडवर्क केलेलं आहे, मशिनीने काहीच नाही बनवलं. आणि डिटेलिंग बघा, ही पूर्ण डिटेलिंग आहे, खूप भारी वाटतंय. आणि हा पूर्ण सेट आहे याचं. कसं वाटतंय जे पण काय असेल तुम्ही स्क्रीनशॉट्स काढा आणि दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा त्यांना पाठवा. काय किंमत असेल किंवा तुम्हाला वेगळा कुठला कस्टमाइज करायचा असेल ते सर्व तुम्हाला बघायला भेटेल. हे बघा पाहू शकता. कसं वाटतंय नक्की सांगा. आणि खरोखर खूप भारी वाटतंय. आणि खास करून बघा ना लाईटीवरती कसं चमकतंय. जेव्हा आपण जाणार रिसेप्शन लुकमध्ये जेव्हा नवरी तयार होईल त्याच्यानंतर किती भारी वाटेल ते तुम्ही स्वतः पाहू शकता. आणि बॅकनी बघा किती भारी डिसाईन. हे बघा बॅकनी पाहू शकता कसं वाटतंय. हा पूर्ण म्हणजे तुम्हाला
जो समोरची फ्रंटची डिटेलिंग असणार ती पण बॅकची पण डिटेलिंग तीच असणार आहे. मी तुम्हाला जवळून एकदा दाखवतो. हे बघा हा पूर्ण आणि खास करून आणि ब्लाऊजवर पण तुम्हाला एक बघायला भेटतं बघा इथं हे रजवाडी, याला सर्व रजवाडीमध्येच बोलतात आणि खूप भारी वाटतंय. कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा. कुठलावाला गाऊन तुम्हाला आवडलेला आहे. आपण आता नेक्स्ट गाऊन बघू. त्याला मंडळी अजून आपण एक लेहंगा बघतोय आणि या लेहंगामध्येच राजवाडीच पॅटर्न आहे आणि खरोखर हे बरेचसे असे जे आपले गाऊन्स असतात जिथे अशी पॅटर्न्स असतात त्याच्यावरती डोळी असते आणि डोलीमध्ये नवरीला घेऊन जातात तो पॅटर्न इथं बघायला भेटतोय. आणि खरोखर ह्या कलरला आपण अक्षू काय बोलणार? या कलरला लाईट पिंकी कलर बोलणार, म्हणजे पिंकी. जसं अक्षूचं नाव पिंकी आहे त्याचा कलर पण सुद्धा खूप पिंकी आहे. आणि डिटेलिंग बघा, मी तुम्हाला सांगतोय ना प्रत्येक गाऊन आणि ब्लाऊजची डिटेलिंग बघा, सर्व खूप सुंदर सुंदर दिसतात. इकडे या साईडला हे बघा राऊंड अक्षू जरा बघा ओढणीसोबत आणि लायटिंगवर काय चमकते बघा. तुम्हाला खरोखर सांगतोय व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं ते किती भारी चमकते. प्राईस विचारायची असेल किंवा अजून काही कस्टमाइज करायचं असेल तुम्हाला साईडला नंबर दिसतात ते स्क्रीनशॉट्स काढा किंवा तुमच्याकडे काही डिझायनर्स लेहंगे असतील जे तुम्ही फोटोज काढलेले असतील ते पण तुम्हाला डिटोज असे बनवून भेटतील. लोकेशन तर तुम्हाला माहीतच आहे. चला मंडळी अजून एक आपल्याला इथं बघायला भेटतोय लेहंगा पेस्टल कलरमध्ये आणि खरोखर खूप भारी वाटतंय. जे कुठले ब्राईड असतात त्यांना रेड कलर म्हणजे हवा नसतं, असं वाटतं का त्यांना काहीतरी युनिक हवा आहे, तर इथे पाहू शकता शेडमध्ये किती भारी वाटतंय आणि काय डिटेलिंग केलेली आहे बघा. हे आपल्याला बघायला भेटतंय. खूप भारी भारी कलेक्शन्स आहेत आणि अजून ब्लाऊजचा वर्क झालेला नाही आहे म्हणून फक्त वरतूनच लावलेलं आहे. पण कसं वाटतंय नक्की सांगा तुम्ही. आणि बॅक साईडून बघा किती भारी वाटतंय. इकडून पूर्ण सर्व खरोखर खूप भारी वाटतंय बघा. इकडं पण हे आहे आणि ह्याचा जो कलर शेड आहे ना याला आपण पिस्टल कलर म्हणतो, पेस्टल कलर म्हणतो. चला आता कसं मुलींना ही गोष्ट माहिती असते ना आणि इकडे स्टाफ यांचा थांबलेला बघत बसले. चला आता आपण अजून एक बघूया पेस्टल कलर कुठला आहे तो तुम्ही पुढे बघणार आहात. लेहंगा बघायला भेटतंय आणि हे बघा या कलरला आपण पेस्टलच बोलतात कारण की इकडे ऑलरेडी 2-3 सेट ठेवलेले आहेत. त्यापैकी आपला हा आहे लेहंगा आणि ह्याची डिटेलिंग पण बघा कारण की कसं आहे प्रांसलमध्ये सर्व तुम्हाला कस्टमाइज होतं. तुम्हाला जर कुठले फोटोज व्हिडिओज तुमच्याकडे असतील जसं सेम ग्रूमचा किंवा सेम ब्राईडचा हवा असेल तो सुद्धा तुम्हाला बनवून भेटेल. तुम्ही फक्त फोटो आणि व्हिडिओ घेऊन या आणि किती सुंदर असं वाटतं ते बघू शकता तुम्ही. खरोखर खूप छान वाटतंय आणि खूप सारे कलेक्शन्स आहेत जे तुम्हाला मागे बॅकग्राऊंडला दिसतच आहेत आणि खरोखर खूप भारी वाटतंय. आणि अजून एक पेस्टल कलर आहे जो आपण आता थोड्या वेळात बघतोय पण हा कसा वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पाहू शकता किती भारी वाटतं हा पेस्टल कलर. चला मंडळी अजून एक आपल्याला लेहंगा बघायला भेटतोय आणि ह्या लेहंगाची तर खरोखर कमाल आहे. खूप भारी वाटतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि त्याचा ब्लाऊज बघा किती भारी वाटतोय. खूप पॅटर्न खूप भारी वाटते ते ब्लाऊजचा आणि सोबत ओढणी पण दिलेली आहे. मी सांगतोय तुम्हाला फक्त तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि तुम्हाला कुठला गाऊन कुठला लेहंगा किंवा कुठला जो पण ब्लेझर असेल काही आवडेल ताईला पाठवून द्या. प्रांसल या शॉपमध्ये नंबर दिलेला आहे, लिंक पण दिलेली आहे आणि ॲड्रेस पण दिलेला आहे आणि त्यांचा ऑफिशियल ID पेज पण आहे जो इंस्टाग्रामवरती तुम्ही प्रांसल म्हणून बघू शकता. इथं या लेहंगामध्ये डिटेलिंग बघा किती डिटेलिंग दिलेली आहे. हाती आहे आणि त्या मागे एक डोळी चालली आहे. मग याला आपण ह्या लेहंगाला काय म्हणतो राजवाडी लेहंगा. हा जो हल्ली ट्रेंडिंगमध्ये आहे आणि जो पण नवीन नवरीबाई असते ब्राईड असते तिला एकच हवा असतो म्हणजे राजवाडी. आणि अक्षूवरती तर भारीच वाटतंय काय बोलायची गरज नाही आहे. आणि या साईडला असे बरेचसे कलेक्शन आहेत ते त्या कलेक्शनपैकी एक आहेत. आणि आता आपण निघूया थोडंसं या साईडचे जे पण काही कलेक्शन असतील ग्रूमसाठी ते आपण बघूया. मंडळी झालेली आहे जे पण ब्राईडचं होतं ते आपण बघितलेलं आहे. आता ग्रूमचं कसं वाटतंय मला नक्की सांगा आणि कसं वाटणार आहे कारण की आपण सर्व ट्राय करणार जेवढा पॉसिबल होणार आहे कारण की परत आपण येणार ब्लॉग काढण्यासाठी. पण आज काय काय होणार ते सर्व आपल्याला बघायला भेटणार. ही तयारी कशी वाटते फिटिंग कशी वाटते तर सांगा कारण की फिटिंगला मी मास्टरलाच दिलं कॅमेरा पकडायला. तुम्हाला दाखवतो नंतर मास्टर. आणि खरोखर पॅटर्न बघा किती भारी वाटतंय. हा पॅटर्न पाहू शकता हा सर्व हँडवर्क आहे. हा पूर्ण तुम्हाला हँडवर्क बघायला भेटतात आहे ज्यांची प्रांजलमधून स्वतः हँडमेड म्हणजे ते बनवतात आणि त्यांची 2 शाखा आहे. एक ठाण्याला आहे आणि एक सीवूडमध्येच म्हणजे करावे गावामध्ये आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला सर्व दिसते डिस्प्लेला. कसं पॅटर्न वाटते सांगा. शूज पण तुम्हाला पॅन्ट पण खतरनाक फिटिंग वाटते.
एक नंबर. चला असे बरेचशी मी आता तुम्हाला इकडे घालून दाखवते, फक्त तुम्ही बघत राहा आणि जो पण आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि कॉन्टॅक्ट दिलेल्या नंबरवरती पाठवून द्या. नाहीतर तुम्हाला काय हवं तुमच्या डोक्यात फोटो घेऊन या, तसा पण आपण पूर्ण बनवून देऊ. तर पॅटर्न बघा किती भारी वाटतंय भाई. हा पॅटर्न कसा वाटतंय, कडक ना. पॅटर्न पाहू शकता, खूप भारी वाटतंय. आणि इथं एम्ब्रॉयडिंग केलेली आहे, याला वर्क म्हणू शकतो, हँडवर्क म्हणू शकतात. आणि फिटिंग कडक आहे, खूप भारी वाटतंय. आणि जर तुम्हाला ब्लॅक नसेल हवा, याच्या म्हणजे याची मॅच हवी असेल, तुम्हाला व्हाईट हवा असेल, बो हवा असेल, तो सर्व तुम्हाला सेम टू सेम बनवून भेटेल. आणि पूर्ण ड्रेसिंग बघा, ही आहे फुल ड्रेसिंग, ही तुम्हाला बघायला भेटतंय. कमेंट करा भाई, कमेंट करा कुठला वाला आवडलाय, ब्राईडचा आवडलाय त्या ग्रूमचा आवडलाय. लवकरात लवकर सांगा, आवडला तर स्क्रीनशॉट काढा आणि फटाफट फोटो पाठवून द्या. आणि खरोखर खूप भारी वाटते. कसं वाटतंय, कसं भाई, सोना झालेला आहे महाग असं वाटतंय का नाही ना. वर्क बघा, सोन्यापेक्षा स्वस्त, फक्त आपल्या प्रांसलमध्ये. काय प्रिंट, काय पॅटर्न, कसं वाटतंय, कडक वाटतंय ना, खरोखर सांगा मला तुम्ही. आणि इथं बघा, ही फुल ड्रेसिंग असणार आहे. खरोखर कसं वाटतंय कमेंटमध्ये, पूर्ण ड्रेसिंग दाखवा भाई. मास्टर जी पूरा ड्रेसिंग दिखाइए, कैसा लग रहा है बोलिए. कडक 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 काम आहे. आणि हा फिटिंग एक नंबर आहे. मी सांगतोय ना, जो पण काय आपली जी बॉडी फिट असेल ना, तो फिटिंग तुम्हाला सेम टू सेम तसं बघायला भेटणार. आणि प्राईस तुम्हाला विचारायची असेल काय प्राईस हवे, ती सर्व तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, इंस्टाग्रामला DM करू शकता. आणि सर्वात बेस्ट, शॉपला व्हिजिट करा, डायरेक्ट व्हिजिट करा. ठाण्याचा पण लोकेशन आहे, करावेचा पण, आपल्या नवी मुंबईचा पण लोकेशन आहे. कसं वाटतंय, कडक ना, खरंच खूप भारी. चला अजून एक आपण वेअर केलेलं आहे. या साईडला वन साईड प्रिंट आहे, काही लोकांना दोन्ही साईड लागतं, काही लोकांना वन साईड लागतं. हा बघा प्रिंट पाहू शकता. हे सर्व तुम्हाला हँडवर्क बघायला भेटणार आहे. आणि ही पूर्ण ड्रेसिंग असणार आहे, हा पूर्ण आउटफिट असणार आहे, खास करून जे ब्लॅक लवर आहेत. आणि आपल्याकडे अजून पण व्हरायटी आहेत, पण ही व्हरायटी पाहू शकता तुम्ही. आणि समोरून, आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं, जर आतमध्ये पण तुम्हाला काय चेंजेस हवे असेल, कस्टमाइज हवा असेल, सर्व कॉन्टॅक्ट डिटेल दिलेली तिथे बघायला भेटेल. हे बघा, बॅक साईडची फिटिंग नाही दाखवू शकत कारण की क्लिप लावलेली आहे, पण ही फिटिंग बघा. आणि हा वर्क बघा. मास्टरला आम्ही भेट दाखवतो कारण की मास्टर ही मागच्या वेळी पण माझा एक नंबर काम करून दिलेला, आणि यावेळी सुद्धा, म्हणून मास्टरची भेट दाखवणं गरजेचं आहे. तर चला अजून 2-3 बघूया. चला मंडळी, प्रांसलमध्ये अजून एक पॅटर्न्स, म्हणजेच बरेचसे पॅटर्नपैकी हा एक पॅटर्न आहे. पाहू शकता, गोल्डन वर्क आहे, शोल्डर वर्क आहे, आणि दोन्ही साईड प्रिंट आहे. बघा, या साईडला प्रिंट नाही बोलणार आपण, हँडवर्क बोलणार ना. आणि याला काय बोलतात मास्टर, शोले. बघा या साईडला म्हणजे हा वेगळा पण होतो. एक खाली मी जास्त करून हिरो लोकांना बघितलेलं, हिरो लोक जाम घालतात हे पॅटर्न. आणि असंच तुम्हाला काय पाहिजे असेल तर आपल्या प्रांसलचा नंबर दिलेला आहे. अजून पण पॅटर्न्स दाखवतो तुम्हाला, थांबा, फक्त पॅटर्न दाखवतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि कमेंट करा. हा एक पॅटर्न बघा. त्याच्यानंतर इथं पण आहे, हे बघा, हा वन साईड आहे, वन साईड एम्ब्रॉयडिंग केलेली आहे, या साईडला पाहू शकता. त्याच्यानंतर इथं दोन्ही साईड आहे, हे बघा, दोन्ही साईड हे पण तुम्हाला बघायला भेटतं. त्याच्यानंतर हा बघा, कलेक्शनची कमी नाही आहे इथे, कलेक्शन तुम्हाला संपणार नाही, तुमची चॉईस संपून जाईल, पण कलेक्शन अजिबात संपणार नाही. हे बघा, इकडं पाहू शकता तुम्ही, हा पण काहीतरी युनिक आहे. लोक ब्लेझर घालतात, तोच, पण हा हे पॅटर्न काय बोलते मास्टर, ओपन कोट आहे. बघा, ओपन कोटमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर इथं पण अजून बघा, हे पण पूर्ण वर्क आहे. हे बघा, पाहू शकता, हा वर्क. पॅटर्नची काय कमी नाही, फक्त बघा, खूप सारे कलेक्शन्स आहे. नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करा. आणि मी बोलेन एकच, डायरेक्ट लोकेशनला व्हिजिट करा खरोखर. आणि कुठला आवडला ना ते कमेंटमध्ये सांगा. हे जवळ तू पॅटर्न दाखव, इथं समोर आहे. बस चल, सोबत बस कॉल येणार आहे. काय करतो सांगतो. चल डन. चला मंडळी, सर्व झाला मस्तपैकी, एकदम मजा आली. मला असं वाटतं की कधी लग्न करतोय.
पण होईल, वेळ आली की लग्न करू. पण तुमच्यासाठी जेवढं काय दाखवलं आला ते दाखवलं. आणि परत एका 7-8 दिवसांनी व्लॉग येणार आहे. तो व्लॉगमध्ये तुम्हाला आता तर आपण रिसेप्शन लुकचा दाखवला, पण जेव्हा घरातून निघतो आपण लग्न लावल्याच्या विधीमध्ये हा सर्व पूर्ण दिसतंय. तो सर्व आपल्याला बघायला भेटतो. आणि इकडे आलेला आहे विक्रांत मुंबईकर भाई आलेला आहे. काय बोलतो, कसा आहेस? जाम भारी आहे. आणि हो, शॉप पण जाम भारी आहे. जाम भारी आहे. माझ्या लग्नाचा पण कॉस्ट्यूम मी इथूनच घेतलेला आणि आता माझ्या मित्राच्या लग्नाला पण मी इथूनच शॉपिंग करतोय. तुम्ही विचार करा, एवढा मी अलिबागवरून इथे येतोय म्हणजे काहीतरी असणारच. नाही मी येत. नक्कीच. जसं त्याच्या आपण बोलतो मम्मीचा तिकडे बनवलेला मोठा हॉटेल, त्याच्यामध्ये काहीतरी लोक लांबून जातात, तसं सेम इकडे येतात. आणि त्याने आता अजून पण काहीतरी शिवलंय. तो आय थिंक रिव्हील कधी येणार आहे, 10 दिवसात कधी जेव्हा. 26 तारखेला लग्न. अच्छा, म्हणजे लवकरच रिव्हील करेल तो. म्हणजे आपल्या व्लॉगच्या ज्या दिवशी व्लॉग तुम्ही बघत असाल त्याच दिवशी येणार आहे आपला व्लॉग. पण 25 किंवा 26ला येणार आहे. आणि नेहमी तो होडी घेऊन फिरतो आणि त्याच्यावरच काहीतरी आहे. नाही, ते झालंय, कारण की तोपर्यंत तुला बघतीलच ते. आणि इथं आहेत आपले प्रांसलचे ऑनर दोन्ही दादा पण आहेत. दादा आणि ताई लवकर एकसाथ भेटत नाही, पण आज ते गडबडीत आहे. दोघं भेटलेले आहेत. आणि आपला ठाण्याला पण आहे लोकेशन, बरोबर, जो डिस्क्रिप्शनला दिलेला आहे. कॉन्टॅक्ट नंबर ठाण्याचा आणि इकडचा दोन्ही दिलेला आहे. आणि खरोखर खूप भारी आहे. जे पण काय मी सांगतोय तुम्हाला मगाशी, पण कस्टमाइज हवं आहे. तुम्ही फोटो फक्त घेऊन या, तुम्हाला डिट्टो बनवून भेटेल. हे बघा, अर्धी नाही एक टीम इथे आहे. आणि हेच ते मास्टर ज्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलवतो मगाशी. भाई मास्टर बोलला ना, डेंजर काम आहे याचा. काय माहिती आहे का, फक्त बघतो आणि 1 नंबर काम करतोय. खतर नाही पूर्ण ना. ठीक आहे, चला येऊ द्या. आणि आता दादा वगैरे निघतात आहे. चलो चला विक्रम भाई, चलो चला. मास्टर दिसतात आहे आपल्याला. आणि आपण आलोय डायरेक्ट आता यांच्या इंडस्ट्रीजमध्ये बोलणार, कारण की इकडूनच सर्व बनतं. फक्त मास्टर माप देतात, कटिंग करतात, पण त्याच्यानंतर पूर्ण शिलाई होते. हा पूर्ण स्टाफ है. मास्टर जी इधर क्या हो रहा है अभी? ये पूरा हैंड वर्क हो रहा है, जो ड्रेस के लिए आता है ना, मधु वाला पैटर्न में. अच्छा, तो ये सब आप मशीन का कोई काम नाही, डायरेक्ट हँडवर्क होत आहे. सब हँडवर्क होत आहे. बघा इथं पाहू शकता, हा पूर्ण हँडवर्कचा काम होतो. आणि या साईडला इकडे बघा ताई लोक पण आहेत. हे बघा, हा इथं पण हे लटकन वगैरे सगळं लाव बघा किती भारी आहे. म्हणजे बॅक साईड आहे ब्लाऊजची आणि खूप खूप भारी आहे. आणि इकडे पण पाहू शकता, हे बघा हे सर्व पूर्ण स्टाफ आहे. आणि मधु वाला पॅटर्न आहे का, अभी नया ट्रेंडिंग में चल रहा है, अभी ट्रेंडिंग मध्ये चालतोय हा पूर्ण त्यांचा. आणि इकडेच सर्व ब्लेझरचा पण काम होतं. आणि ये वाला क्या, अच्छा हा हे डोली वाला तर फॅशन चालू आहे, कंटिन्यू चालू आहे. बघा इथे जे हे नवरी बायला लागतं बाई नेहमी. हे सर्व खरोखर खूप भारी बनवलेलं आहे, 1 नंबर शिवतात. आणि हे सर्व मास्टर्स आहेत, ते कलाकार आहेत. तेव्हा त्या प्रांसलमध्ये A1 काम भेटतं. आणि अजून तुम्हाला दाखवतो मी, इकडे सुद्धा आपली टीम आहे अर्धी. बघा इथे आता ट्रायल चालू आहे सध्या या साईडला. आणि इकडे सर्व शिलाई वगैरे ते यांची टीम आहे, जी दुपारपासून आपल्या सोबत आहे. आणि चला इथून सर्व आज तो बहुत और छुट्टी पे भी बहुत स्टाफ है ना क्या. नक्कीच. चला कसं वाटला ब्लॉग नक्की सांगा. बाकी काय कॉन्टॅक्ट वगैरे असेल सर्व दिलेलं आहे तुम्हाला. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, राधे राधे.